तर कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भामध्ये मोठी घडामोड पुढे येते आहे। कल्याण डोंबिवली मनपा सत्ता स्थापनेतली ही मोठी बातमी। भाजपला दूर ठेवत एकनाथ शिंदेंकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। मनसेचे 5 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक हे एकत्र येणार का, हा या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा। शिवसेना 53, मनसे 5 आणि ठाकरे गटाचे 4 असे 62 नगरसेवक होत आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये 62 हा बहुमताचा आकडा आहे, तो पूर्ण होतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी 62 जागा हव्या आहेत। शिवसेना मनसेचे नगरसेवक हे कोकण भवनामध्ये गट स्थापन करण्यासाठी दाखल झाले आणि त्यानंतर जेव्हा हा फोटो समोर आला, ज्या फोटोमध्ये मनसेचे नेते राजू पाटील आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये शिवसेनेचे 2 खासदार आपल्याला दिसत आहेत, नरेश म्हस्के यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे हे सुद्धा यामध्ये फोटोमध्ये दिसले। जेव्हा हा फोटो समोर आला तेव्हा नेमकं काय चाललंय, काय राजकारण आहे याभोवती चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली। कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जरी महायुतीमध्ये ही निवडणूक लढलेली असली तरी सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ज्या कुरबुरी दिसत होत्या त्या अगदी सुरुवातीपासून सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू झाला तेव्हा सुद्धा एकमेकांवरती कुरघोडी रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि अशातच आता जेव्हा श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते हे एकत्रितपणे पाहायला मिळाले आणि श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मनसेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तेव्हा आणखी वेगानं या सगळ्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात। नाही, याच्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना, मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। सत्ता स्थापनेसाठी ना आता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे। मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल। मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल। राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे। राजू पाटील हे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दिसल्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न हा श्रीकांत शिंदे यांनी यातून केलाय। राजू पाटील यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे असं स्पष्टपणे श्रीकांत शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगताना या प्रतिक्रियेमध्ये दिसत आहेत। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका ज्या ठिकाणी 122 सदस्यांचं सभागृह आहे तिथे 62 ही मॅजिक फिगर आहे आणि ती गाठण्यासाठी अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, 53 जागा आहेत, त्यामुळे त्यांना आणखीच्या जागांची आवश्यकता आहे। त्या 9 जागांची आवश्यकता आहे, त्यामध्ये 5 जागा या मनसेनं आधीच दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे ठाकरेंचे 4 नगरसेवक ज्यांच्या भोवती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण 2 नगरसेवक त्यापैकी नॉट रिचेबल आहेत, 2 गटस्थापनेच्या वेळेला अनुपस्थित होते, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा थेटपणे इशारा आजच सकाळी संजय राऊत यांनी दिलेला होता। त्यामुळे अर्थातच त्या 4 नगरसेवकांच्या भूमिकेबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित आहे आणि अशातच जेव्हा मनसेकडनं शिवसेनेला, शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला गेलेला आहे तेव्हा नेमकी शिंदेंच्या शिवसेनेची कल्याण डोंबिवलीमधली खेळी काय आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किंवा भाजपवरती दबावतंत्र निर्माण करण्यासाठी म्हणून ही खेळी केली गेली आहे का, याभोवती स्वाभाविकपणे चर्चा रंगलेली आहे। श्रीकांत शिंदे एकीकडे म्हणत असले जरी मनसेनं हा शिवसेनेला आणि महायुतीला दिलेला पाठिंबा असला तरी सुद्धा श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांचं कोकण भवनामध्ये एकत्र दिसणं आणि त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया येणं या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। श्रीकांत शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे, महायुतीचाच महापौर हा कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांती महापौर पदाबाबतचा निर्णय घेतला जाईल असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की उद्या महापौर पदाची सोडत निघणार आहे, मात्र त्यापूर्वी दबावाचं हे राजकारण आपल्याला वेगवेगळ्या खरं तर महापालिकांमध्ये पाहायला मिळते आणि तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा प्रामुख्यानं हे दबावाचं राजकारण पाहायला मिळते। कारण सुरुवातीपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्य जी स्पर्धा होती ती अर्थातच या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळत होती। कल्याण डोंबिवली या ठिकाणी आता हा मोठा राजकीय संघर्ष यामुळे निर्माण होणार का हा प्रश्न पडतो आणि याविषयी आपण अधिक बोलूया। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन या क्षणाला आपल्या सोबत आहेत। नवनाथजी, मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
तुम्ही या बातमीकडे, या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय? मनसेनं हिंदुत्वासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला असेल, महायुतीला पाठिंबा दिला असेल तर मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघितलं की राज ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका घेतली होती. आता स्थानिक पातळीवर का होईना पण मनसे शिवसेनेच्या सोबत येते, अर्थात महायुतीच्या सोबत येते आणि महायुती अतिशय भरभक्कम झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मनसे अशी एकत्रित सरकार येणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये निर्णय झाला, इतर अनेक ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं मनसे हे हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाला निश्चितपणे पाठिंबा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईतही काही असंच काहीच घडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करताय? मुंबईतही आपण ये तो वेगवेगळे झाकी लढलेले है, होतात. गुरुप्रसाद जी, ये तो झाकी है. मुंबई और बाकी ठिकाणी अभी बाकी आहे. सगळ्या ठिकाणी योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. राज ठाकरे अतिशय सुरुवातीपासून हिंदुत्वादीचे विचार येत होते. मुंबईतले भोंगे हटवणे असेल किंवा इतर सगळ्या आंदोलनामध्ये राज ठाकरे यांचा सक्रिय पाठिंबा होता. आता कल्याण डोंबिवलीत त्यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला. अजून राज्य पातळीवर तो निर्णय त्यांनी घेतलेला नाही. पण मला अपेक्षा आहे की योग्य तो निर्णय योग्य वेळी राज ठाकरेजी घेतील. बरं, धन्यवाद नवनाथ बनजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. नवनाथ बन यांनी एक सूचक विधान केलेलं आहे की कल्याण डोंबिवली तो झाकी है और भी महापालिका अभी बाकी आहे. त्यामुळे अर्थातच जी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला पाठिंबा देत किंवा महायुतीला पाठिंबा देत ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये घेतलेली आहे, तशीच भूमिका राज ठाकरे आणि मनसे इतरही महापालिकांमध्ये घेणार का, इथून सुरुवात झाली आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आज जे घडलंय ते अर्थातच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे, कारण मनसेनं या ठिकाणी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. सुषमा अंधारे यांची याविषयी प्रतिक्रिया येते, आपण बघूयात. चित्र अजून या संबंधाने अंतिम चित्र काहीही स्पष्ट झालेले नाही किंवा याची पुरेशी माहिती सुद्धा माझ्याकडे नाही. पण एक नक्की, जे मगाशी मी म्हटलं की शिंदे असतील किंवा दादा असतील, या दोघांनाही भाजपाची एकूण कार्यपद्धती समजून चुकलेले आहेत. त्यामुळे कदाचित काही ठिकाणी जर चुकांचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात असतील तर मला त्याची कल्पना नाही. तर चुकांचं परिमार्जन करण्याचे प्रयत्न असं म्हणत याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडतंय त्याकडे चुकांचं परिमार्जन करण्याचा शिंदे किंवा अजित पवारांचा प्रयत्न होणार आहे का इतर महापालिकांमध्ये, याविषयी सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि अर्थातच त्यांनी दिलेली ही सगळी प्रतिक्रिया आहेत. पण राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेला पर्यायानं महायुतीला या ठिकाणी पाठिंबा देणं आणि त्याचबरोबर भाजपकडनं तशी प्रतिक्रिया येणं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर का राज ठाकरे हे आमच्यासोबत येत असतील तर स्वागतच आहे. त्यामुळे अर्थातच इतरही महापालिकांमध्ये अशी काही समीकरणं जुळताना आपल्याला पाहायला मिळणार का, हे या निमित्तानं पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्या सर्वांना सांगायला हवं की 122 या ठिकाणी जागा आहेत. 122 पैकी अर्थातच या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडे 53 जागा आहेत. 62ची मॅजिक फिगर आहे. 62 हा बहुमताचा आकडा आहे आणि त्यामुळे तो गाठण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेला अर्थातच 9 आणखी नगरसेवक लागतील. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच्या बाजूनं जनतेनं कौल दिलेला आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी कौल दिलेला आहे आणि श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे आता थोड्या वेळात जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. महापौर जो होणार आहे तो महायुतीचाच होणार आहे आणि महापौर पदाचा निर्णय हा एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण हे एकत्रितपणे घेतील. मात्र त्यापूर्वी जे दबाव तंत्राचं राजकारण या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडनं खेळलं जात आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते असं आहे की मनसेनं या सगळ्यामध्ये शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के हे एकत्रितपणे राजू पाटील यांच्या समवेत आपल्याला या ठिकाणी कोकण भवनामध्ये पोहोचल्याचं दिसलं. त्यानंतर वेगवेगळ्या स्वाभाविकपणे राजकीय चर्चा सुरू झाल्या. भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून या ठिकाणी महापौर पद मिळवण्याचा किंवा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आहे का, या दृष्टीनं पाहिलं गेलं. कशा हालचाली सुरू आहेत का, या दृष्टीने याकडे पाहिलं गेलं. दुसरीकडे एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की मनसेकडे केवळ 5 नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत. त्यामुळे जर का मॅजिक फिगर ही शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये गाठायची असेल तर त्यांना आणखी 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आणि या सगळ्यामध्ये खेळ असा आहे की ठाकरेंचे 4 नगरसेवक
हे नॉट रिचेबल आहे. 4 तारखेला सुनावणी होईल. शेवाळे-साहेब, KDMC मध्ये तुमच्या पक्षानं मनसेचा पाठिंबा घेऊन गट स्थापन केलेला आहे, म्हणजे तिथे भाजपला दूर ठेवून तुम्ही सत्ता स्थापन करताय असं दिसतंय. नाही, या संदर्भात तिथले आपले स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील, कारण मी आता सध्या सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे त्याकरता या ठिकाणी. बरं, राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया आहे. स्थानिक पातळीवरती हा निर्णय झाल्याचं ते म्हणतायत. संदीप देशपांडे मनसेचे नेते या क्षणाला प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत. संदीपजी, कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांच्या विरोधात लढलात त्यांनाच आता पाठिंबा दिलेला आहे, काय आपली सविस्तर भूमिका? नाही, मुळात असं आहे की आम्ही विरोधात तर सगळ्यांच्याच लढलो ना. हो, कारण तिथे सुद्धा आमचे जे 8 उमेदवार होते त्यांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुद्धा 8 उमेदवार एबी फॉर्म होते. त्यामुळे तशी बघायला गेलं तर निवडणूक सगळ्यांच्या विरोधात लढलो. पण मूळ मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले की त्यांनी स्थानिक राजकीय जी समीकरणं आहेत त्या अनुषंगाने निर्णय करावा, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय केलेला आहे. संदीपजी, पण इथे एक प्रश्न हा पडतोय की ठाकरे बंधू म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणुकांमध्ये सामोरे गेलेला होतात, तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेशी याचं काही बोलणं झालेलं आहे? ठाकरेंना याबाबतची कल्पना दिली गेलेली आणि मग हा निर्णय झालाय, असं काही घडलंय का? बघा, मुळात असं आहे की तुम्ही जे म्हणताय की युतीमध्ये आम्ही लढलो, बरोबर आहे, पण 8 ठिकाणं अशी होती जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीमध्ये जागा सुटली असताना सुद्धा समोरनं एबी फॉर्म देण्यात आले ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इथनं. त्यामुळे असं काय ते शेवट स्थानिक लेवलवर काही काही गोष्टी होत राहतात, त्या कदाचित आपल्याला माहित नाही पडत. त्या अनुषंगाने काही निर्णय केले असतील त्यांनी. पण या सगळ्याचा वरिष्ठ पातळीवरती काही परिणाम होईल का, असा प्रश्न मला आपल्याला विचारा असं वाटतं. संदीप देशपांडे, याचं कारण मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी फुटली त्याला अर्थातच एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीनं गद्दार म्हटलं गेलं आणि सगळ्या टीका केल्या गेल्या, प्रामुख्यानं त्यांची टीका किंवा त्यांचा रोख हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच राहिला, 1 नंबरचा शत्रू म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं गेलं. आणि जर का तुम्ही त्यांना पाठिंबा देत असाल, त्यांना साथ देत असाल, तर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याची आपल्यालाही कल्पना असेल. नाही, बघा, मुळात असं आहे, आता भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला ना, तो त्यांच्या स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे मला असं वाटतं स्थानिक नेतृत्वाला प्रत्येक जण अधिकार देतो, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा दिला. बरं, धन्यवाद देशपांडेजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर स्थानिक पातळीवरती स्थानिक नेत्यांनी घेतलेला हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये या ठिकाणी मनसेनं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच मनसेच्या या निर्णयामुळे एक वेगळा संभ्रम राजकारणामध्ये निर्माण झालेला आहे. मनसेचं म्हणणं आहे या सगळ्याविषयी की स्थानिक पातळीवरती घेतलेला हा निर्णय आहे.